कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रुटेसी कुलातील असून फेरोनिया एलिफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सामान्यपणे इंग्रजीत या वृक्षाला कर्ड फ्रूट किंवा मंकी फ्रूट असे म्हणतात. याचा प्रसार मुख्यत्वे आशियामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, जावा इत्यादी प्रदेशांत आहे. ह्या काटेरी व पानझडी वृक्षाचे मूलस्थान दक्षिण भारत आहे. कवठाचे झाड 6 ते 9 मीटर उंच वाढते. खोडाची साल पांढरट हिरवी किंवा काळी खरबरीत जाड व भेगाळलेली असते. पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकाडेक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले 3 ते 9 समोरासमोर बिनदेठांची, अखंड व गोल टोकाचे असून उन्हाळ्यात गळून पडतात. फुले लहान, फिकट लाल व आखूड देठांची असून फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर येतात. फुलांचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल असून फळे 2 ते 3 महिन्यांनंतर तयार होतात. घनकवची, कठीण सालीचे मृदू फळ 5 ते 7 सेंटीमीटर व्यासाचे, मोठे, गोल, कठीण व करड्या रंगाचे असते. मगजामध्ये भरपूर बिया असतात. बिया लांबट व दबलेल्या असतात. फळातील मगज आंबट गोड व खाद्य असतो. मगज स्तंभक, उत्तेजक व दीपक असून पोटाच्या तक्रारींवर गुणकारी आहे. याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबत करतात. विषारी कीटकदंशावर बाहेरून लेप लावतात. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते. तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यापासून रंग मिळतो. झाडातून पाझरणारा डिंक अर्धपारदर्शक तांबूस भुरा असतो. त्यापासून चित्रकाराचे जलरंग व इतर रंगरोगणे तयार करता येतात. बाभळीच्या डिंकाला पर्याय म्हणून त्याचा उपयोग होतो. लाकूड करडे पांढरे किंवा पिवळसर, कठीण, मजबूत आणि टिकाऊ आहे. त्याचा उपयोग घर बांधणी तसेच तेलाचे घाणे, चाकाचे आरे व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी होतो. फळाच्या कठीण कवचापासून शोभिवंत वस्तू बनवितात. धन्यवाद.